नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कॉम्पिटिटिव्ह फार्मा या आपल्या युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आज एका नवीन टॉपिक सोबत मी तुम्हाला भेटायला आलेलो आहे. तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्यायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचंय आपल्या अपडेटेड व्हिडिओ. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एक मजेशीर आणि नवीन असा महत्वाचा पॉइंट, जो की फार्मसीच्या डिफरंट एक्झाम मध्ये आपल्याला बऱ्याच वेळ विचारण्यात येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, लासा म्हणजे काय ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. लासा म्हणजे काय? बऱ्याचशा गव्हर्नमेंट एक्झाम मध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. लासा मीन्स व्हॉट? लुक अलाइक, साऊंड अलाइक. दिसायला पण जवळपास सारखे आणि त्याचं साऊंड पण काय जवळपास सारखाच असतो, पण थोडासा काय फरक त्याच्यामध्ये असतो. आणि त्या फरकामुळं फार्मसीचं काय होऊ शकतं? कन्फ्युजन होऊ शकतो. सिमिलर गोष्टी असल्यामुळं तर ते आपण बघणार आहोत. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं, लासाचे काही टाइप्स दिलेले आहेत. 8 प्रकारचे लासाचे टाइप्स या ठिकाणी दिलेले आहेत. ते 8 प्रकारचे टाइप्स काय आहेत? त्याच्यात कोणते एक्झाम्पल येतात? हे डिटेल या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, कॅटेगरी फर्स्ट आहे लासाची. त्याच्यामध्ये सिमिलर ब्रँड नेम अँड डिफरंट जेनरिक नेम आपण. कॅटेगरी सेकंड आहे सिमिलर ब्रँड नेम सेम जेनरिक कंपोजिशन. कॅटेगरी थर्ड आहे सिमिलर ब्रँड नेम विथ ऍडिशनल लेटर. ऍडिशनल लेटर असतं. पुढे आपण ते उदाहरणात बघणारच आहोत. सिमिलर ब्रँड नेम ऑफ द अँटीबायोटिक ग्रुप. अँटीबायोटिक ग्रुप तिथं असतो. देन फिफ्थ कॅटेगरी आहे सेम ड्रग बट डिफरंट डोसेज फॉर्म. अँड नंतर आहे कॅटेगरी 6 नंबरची सेम ड्रग विथ डिफरंट कॅरेक्टरिस्टिक. 6 नंबरची 7 नंबरची कॅटेगरी आहे सेम ब्रँड नेम विथ डिफरंट कंपोजिशन अँड डिफरंट कंट्री. महत्वाचं आहे. आणि नंतर लासाची 8 नंबरची कॅटेगरी आहे जेनरिक ड्रग पेअर. 8 नंबरची कॅटेगरी. 8 अशा लासाच्या कॅटेगरीज दिलेल्या आहेत, त्या आपण पुढे बघूयात. त्याच्यात पहिली कॅटेगरी जी आहे, काय म्हटलेलं आपण? सिमिलर ब्रँड नेम बट डिफरंट जेनरिक कंपोजिशन. तर पण बऱ्याच वेळेस कन्फ्युज होऊ शकतात. ओके, तर बघा, अल्मिक्स ALMX आहे इथं आणि ALMOX आहे. सिमिलर काय तिथं? ब्रँड नेम सिमिलर. ठीक आहे, किंचितचा फरक तर असणारच आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी ई आणि ओ एवढाच डिफरन्स आहे. साऊंड कसा आहे त्याचा जवळपास सारखाच आहे, दिसता सारखाच आहे. हे बघा, ते अल्बेंडाझोल आहे अल्मॉक्स मध्ये. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल दिले ॲझोम ॲसोम. ॲझोम मध्ये ॲझिथ्रोम ॲझोल. हे अक्षरशः डिफरंट ड्रग आहे. हे कन्फ्युजन होऊ शकतं. त्यामुळे फार्मासी डिस्पेन्स करते वेळी काळजी घेणं गरजेचं आहे. लिओझिन, त्यात लिओसिट्रिझन आहे. लिओजेन JEN, त्याच्यामध्ये आयर्न आहे. पायोज ग्लेटाझोल ग्लेटास्टोन ग्लेटास्टोन आहे. आणि 5 PAAZ, त्यामध्ये अल्प्राझोलम आहे. रोझार लोरस लोरस्टॅन आहे त्याच्यामध्ये. आणि टॅझार, त्यामध्ये काय आहे? पायप्रॅसिलिन रोझाबॅक्टम. हे सगळे काय आहेत? सिमिलर ब्रँड नेम. ब्रँड नेम तर आहेत, पण कंपोजिशन काय डिफरंट. दुसरी कॅटेगरी आहे सिमिलर ब्रँड नेम सेम जेनरिक कंपोजिशन. तर ब्रँड नेम आणि जेनरिक कंपोजिशन ह्याच्यामध्ये पण काय सारखंच आहे. आता बघा, असिव ACIV, त्यामध्ये असायक्लोव्हिर आहे. आणि लो ACLOV लो ACLOV, त्याच्यामध्ये पण असायक्लोव्हिर. जे ब्रँड नेम पण कंटेंट तर सारखंच आहे, ते सेम जेनरिक कंपोजिशन. ब्रँड नेम कसे येतं? सिमिलर वाटणारे आहेत. अलर्ट LERT सिट्रिझिन आहे. ॲलेरिन, ते पण सिट्रिझिन. एमडीप अम्लोडिपिन आहे. एमडिपिन आहे. जेनरिक कंपोजिशन सेम आहे, बट ब्रँड नेम कसे सिमिलर वाटतात. ही सेकंड कॅटेगरी आहे. त्याच्यानंतर थर्ड कॅटेगरी आहे सिमिलर ब्रँड नेम विथ द ऍडिशनल लेटर असतं. बघा, अल्मॉक्स आहे ALMOX. अल्मॉक्स कॅप्सूल आहे. अल्मॉक्स टी आहे फक्त. त्याच्यामध्ये काय अमॉक्सिसिलिन
फ्लोक्झासायक्लिन ऍडिशनल आहे, तर हे पण लक्ष देणं गरजेचं आहे. टॅक्झिम आणि टॅक्झिम ओ. टॅक्झिम मध्ये काय आहे? टॅक्झामाइन. आणि टॅक्झिम ओ मध्ये काय आहे? रिफिक्झिमाइन. हे कन्फ्युजन होऊ शकतं. तर हे गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. TRIAD 5 टॅब्लेट्स आहे. तर काय ट्रायड पी आहे इथं. या ठिकाणी काय ॲमिट्रिप्टिलिन प्लस डायझॅपॉक्साइड ते पी ॲडिशनल. तर पीएफ ॲडिशनल आहे. ते सेम ब्रँड नेम आहेत, पण ॲडिशनल काय आहे? लेटर आहे. हे पण लक्षात ठेवायचं की ॲडिशनल त्या ठिकाणी लेटर आहे. हे लासाची कॅटेगरी थर्ड आहे. फोर्थ कॅटेगरी काय लासाची बघा? सिमिलर ब्रँड नेम विथ अँटीबायोटिक ग्रुपचं तिथं नाव असतं. उदाहरणार्थ बघा, अँटीबायोटिक ग्रुप, सिमिलर ब्रँड नेम ऑफ द अँटीबायोटिक ग्रुपचं सिमिलर ब्रँड नेम. आरडॉक्स, डॉक्सिसायक्लिन. डॉक्स आहे म्हणून तर डॉक्सिसायक्लिन. आरलॉक्स काय आहे? ओफ्लॉक्सासिन. तर हो, अँटीबायोटिक जे काही ग्रुप आहे ते ब्रँड नेम मध्ये आहे. क्लॉक्स, डॉक्सासायक्लिन. मेगाडॉक्स, डॉक्सासायक्लिन. मेगाफ्लॉक्स, ओफ्लॉक्सासिन. म्हणजे ब्रँड नेमचं ते अँटीबायोटिकचा ग्रुप जो आहे तो ब्रँड नेम मध्ये इन्क्लूड आहे. मायक्रोडॉक्स, डॉक्स म्हणले की डॉक्सिसायक्लिन. मायक्रोफ्लॉक्स, फ्लॉक्सासिन. हे कन्फ्युजन होऊ शकतं. तर ह्याला म्हणायचं लासाची कॅटेगरी फोर्थ म्हणायची. पेरिक्लॉक्स, अमॉक्सिसिलिन अँड फ्लॉक्सासायक्लिन. पेरिलॉक्स, फ्लोक्सॅक्स. तर हे काय लक्षात ठेवा, कॅटेगरी फोर्थ तुम्ही इथं काय करायची लक्षात ठेवायची आहे. नंतर 5 नंबरची कॅटेगरी आहे सेम ड्रग विथ डिफरंट डोसेज फॉर्म. ड्रॉक्स. ड्रॉक्स बघा, ड्राय सिरप. आता इथं सिड्रॉक ड्राय सिरप आहे हायड्रॉक्झिलचं. ते सिड्रॉक्स आहे 500 आहे ती कॅप्सूल. ब्रँड कसे येतं? सारखेच आहेत, पण ही कॅप्सूलमध्ये हे सिरपमध्ये. सिड्रॉक्स टॅब लिहिलेले टॅबलेटमध्ये पण अवेलेबल आहे. सिड्रॉक्स पी टॅबलेटमध्ये अवेलेबल आहे. सिड्रॉक्स डीटी डिस्पर्सिबल मध्ये अवेलेबल आहे. ब्रँड नेम कसे येतं? ब्रँड नेम जवळपास या ठिकाणी सारखेच ब्रँड नेम आहेत. जे नावं सारखेच आहेत, पण डोसेज फॉर्म काय डिफरंट आहे. टॅबलेट आहे, कॅप्सूल आहे, डिस्पर्सिबल टॅबलेट आहे. तर एक कॅटेगरी 6 नंबरची कॅटेगरी. 6 नंबरच्या कॅटेगरीत तुम्ही बघू शकता आरफ्लॉक्स 200-400 टॅबलेट ओफ्लॉक्सासिन. आर ARF लॉक्स, आरलॉक्स नावं आपल्याला इंग्रजीत आहेत म्हणून लक्षात ठेवायचे. जास्त त्याचं भांडवल करत बसायचं नाही. थोडं किचकट नाव असतात. डिस्पर्सिबल टॅबलेट म्हणजे बघा हे रिलीज कसं आहे, कॅरेक्टरिस्टिक्स आहे. टॅबलेट आहे ही डिस्पर्सिबल टॅबलेट. ब्रँड नेम कसे येतं? एकदम सिमिलरच ब्रँड नेम वाटतात. ओव्हॅरिन टॅबलेट आहे. डायक्लोफेनाक असतं ओव्हॅरिन मध्ये. आणि ओव्हॅरिन एसआर आलं म्हणजे काय आलं? सस्टेन रिलीज आलं. म्हणजे या ठिकाणी सेम ड्रग आहेत दोन्हीमध्ये, पण डायक्लोफेनाक पण ओफ्लॉक्सासिन. पण त्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे? ही टॅबलेट आहे, हे सस्टेन रिलीज आहे. त्याच्यावरून पण लासा ड्रग्सची कॅटेगरी त्याच्यावर कॅटेगरी आहे 7 नंबरची. बघा, सेम ब्रँड नेम अँड डिफरंट कंपोजिशन अँड डिफरंट कंट्री. डिफरंट कंट्री सुद्धा. आता मेलॉल, MELOL, मेलॉल 50+5 टॅबलेट आहे. ॲटेनॉल, अॅम्लोडिपिन कुठे आहे? इंडियामध्ये आहे. मेलॉल 25-50 टॅबलेट आहे. काय? मेटाप्रोलॉल आहे नेपाळमध्ये. बघा, म्हणजे फक्त 50 आणि 5 आणि 50 एवढंच कंपोजिशनचा फरक आहे. पण ती वेगवेगळ्या देशामध्ये, ह्याचा अर्थ मेलॉल 25-50 इंडियात अवेलेबल नाहीये, ती नेपाळमध्ये असा अर्थ होतो. मेगाडॉक्स आहे 100 कॅप्सूल. डॉक्सिसायक्लिन टूमेड नेपाळमध्ये मेगाडॉक्स 100 कॅप्सूल. अँड मेगाडॉक्स 100 टॅबलेट क्लोफिनॅक फार्मॅकॉन नाव दिलेले फार्मॅकॉन. मेगाडॉक्स 100 टॅबलेट इंडियामध्ये. म्हणजे ब्रँड नेम सेम आहे, कंपोजिशन पण डिफरंट आहे. ॲसिक्लोफिनॅक आहे इथं
डॉक्सासायक्लिन. तर मेटोप्रोलॉल इथे अटेंड ते बघा ब्रँड नेम सिमिलर आहेत. ब्रँड नेम सिमिलर आहेत, पण कंपोझिशन डिफरंट आहेत. कंपोझिशन डिफरंट कंपोझिशन आहेत आणि कंट्री पण डिफरंट. ही झाली 7 नंबरची. 8 नंबरची आणि शेवटची कॅटेगरी आहे जेनरिक ड्रग पीर. हे जे जेनरिक ड्रग पीर आहे त्याच्याच नावामध्ये काय असणं, कन्फ्युजन असणं. ॲसिटोहेक्झॅमाइड आहे, ॲसिटाझोलामाइड आहे. नाव सिमिलर वाटतात. फोलिक ॲसिड आहे, फोलिनिक ॲसिड. डिफरंट जेनरिक नेम आहेत, पण सिमिलर वाटते. ही तासाची 8 नंबर कॅटेगरी. अमॅन्टिडिन, लोरॅन्टिडिन, क्लायब्युटरेट, ग्लायपॅझाइड, अल्प्राझोलम, लोरॅझोलम, क्लोनाझेपाम नावं सारखे सिमिलर वाटतात. लॅन्टस लेंटी, ट्रिझिन्स, टेराटॅलिन, इपिडिपिन, मोडिपिन, पिड्रिन, निफ्रिन, प्रिडिसिलोन बघा, प्रिडनिसोलोन, प्रिडनिसोन, फेंटॅनिन, फेंटॅनिन, व्हिनक्रास्टिन, व्हिनब्लास्टिन. ते जेनरिक नेम काय वाटतात, सिमिलर वाटायला लागतात. ह्या सगळ्याला काय म्हणायचं, हे लासाच्या काय आहेत, डिफरंट कॅटेगरीज आहेत. हे विद्यार्थी मित्रांनो, तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.